मंडळी, राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे। या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका सदस्य मतदान करत असतात। त्यांच्या पसंती क्रमानुसार विधान परिषद आमदारांची निवड होते। निवडणूक प्रक्रियेत आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। या दरम्यान महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की आल्यामुळे त्यांना 17 पैकी 8 जागांवर माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे 17 पैकी 5 जागांचा निकाल आताच बिनविरोध लागल्यात जमा आहे। राज्यभरात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत, सोबतच बिनविरोध आलेल्या 5 जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि किती ठिकाणी तिहेरी लढत होणार आहे, अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय जुबारी। मंडळी, 16 स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागपूरची एक रिकामी जागा अशा एकूण 17 विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यात निवडणूक लागलेली आहे। आज या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। अनेक ठिकाणी अनेक उमेदवारांनी युती धर्म पाळत उमेदवारी मागे घेतली, तर काही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयश आल्यानं आपापसातच लढत होणार आहे। चला तर मग पुढे कुठे कुठे काय घडलं ते विभागवार जाणून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात कोकणात। कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळा माने ऐनवेळी भाजपच्या गळाला लागले। त्यांनी थेट नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला। यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। बाळा माने यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे, पण त्यामुळे कोकण विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे इथून बिनविरोध निवडून आले आहेत। त्यानंतर शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून शिंदेचे निकटवर्तीय रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत। त्यानंतर जाऊया विदर्भात। मंडळी, यवतमाळमध्ये भाजपा उमेदवाराने आणि संभाव्य मविया पुरस्कृत अपक्ष उमेदवार फारुख सय्यद करीम यांनी वेळेवर अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले आहेत। तसेच वर्ध्यातून भाजपचे उमेदवार आणि सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी देखील बिनविरोध निवडून आले आहेत। त्यासोबतच भंडाऱ्यात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, काँग्रेसने समर्थन दिलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नरेश ईश्वरकर आणि भाजप बंडखोर अपक्ष सचिन कुंभलकर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे। इथे काँग्रेसने माघार घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय। अमरावतीमध्येही तिहेरी लढत बघायला मिळणार आहे। भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात ही लढत असणार आहे। त्यानंतर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार याने माघार घेतली आहे, तर आता भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे। त्यानंतर परभणी हिंगोलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। राष्ट्रवादीचे विजय जानकर, संग्राम जानकर आणि भाजपच्या एका उमेदवाराने तानाजी सामंत यांच्या मध्यस्थीने माघार घेतली। आता महायुतीतर्फे सईद खान, शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे डॉक्टर विवेक नामंदर आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे तिरंगी लढत रंगणार आहे। तसेच नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतल्यामुळे आता रिंगणामध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडीचे कृष्णा आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले अशी तिहेरी लढत होणार आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर आमदार गोकुळ गीते अशी महायुतीतच लढत होणार आहे। तसेच जळगावमधून शिवसेनेच्या रेश्मा काळे भाजपच्या नंदकिशोर महाजन यांच्या विरुद्ध आमने सामने असणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रात बघायचं झालं तर पुण्यात शरद पवार राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटलांनी पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याचं सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे। यामुळे पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून येत असल्याचं आता स्पष्ट झालंय। तर आता नगरच्या जागेवर सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात जे अपक्ष उमेदवार उभे होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असं समजलेलं होतं, पण आता नुकत्याच ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार, माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवारांनी असं सांगितलंय की मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला नाहीये आणि जर माझा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला तर मी स्वतःला संपवेन असं त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे। त्यामुळे शेवटपर्यंत या जागेवरती हाय व्होल्टेज ड्रामा पाहण्यात आला। तर म्हणजे आतापर्यंत हाती आलेल्या अपडेटनुसार एवढ्याच जागांचे उमेदवार नक्की झाले आहेत। लवकरच सगळ्या जागांचं चित्र स्पष्ट होईल आणि 18 जूनला मतदान झाल्यानंतर 22 जूनला निकाल जाहीर होतील। तुमच्या मतदारसंघात कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।